सेठ जरा पुन्हा पहिल्यापासून ऐकूया ते काय म्हणाले. अच्छा कोणती झोपेच्या दुकान केलं होतं ती झोपेतून जागी जायचं तिला सांगू तिच्या आई बाबांना केलं बरोबर. उठ बाळा बाळा उठ. तुझ्या बाबांनी आम्हाला पाठवले तुझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. नाही पण बाबांनी तुला घेऊन यायला सांगितलं. मावशी काम झालंय. कुठे चला चला. तीनूनी चंपा मावशीचं नाव का घेतलं. कारण चिनूला पळवून नेलेल्या त्या माणसांनी हे नाव घेतलं होतं. चंपा मावशी तुम्ही तर त्या माणसांना ओळखत नव्हतात ना मग त्यांच्या तोंडी तुमचं नाव कसं आलं. काय हो साहेब मी तुमच्या पोरीचा जीव वाचवला आणि तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. आता त्यांना माझं नाव कसं माहिती आहे मी कसं सांगू. मी चिनूला वाचवलं आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय. मी नसते तर चिनूचं काय झालं असतं. पण तुम्ही मलाच दोष देताय. ए उगाच कांगावा करू नकोस. सुधा वहिनींच्या घरात अगदी आजपर्यंत येणं जाणं तुझंच होतं. तूच त्यांच्या घरातून यांच्या घराच्या किल्ल्या चोरल्यास आणि त्या दोन माणसांना दिल्यास. अहो बाईसाहेब असे भलते चलते आरोप नका करू. अहो मी तर त्यांच्याकडे कामाला पण जात नाही. मी कशी किल्ली घेईन. कशी घेईन ना ते तुला अगदी व्यवस्थित माहिती. आणि मी हे आजचं सांगत नाहीये. इथल्या कामाचा जो शेवटचा दिवस होता जेव्हा चिनू म्हणाली की ती बाळाला सांभाळे त्या दिवशी सुधा वहिनींच्या बाळाचा फोटो काढण्याच्या निमित्ताने तू त्यांच्या घरात शिरलीस. बाळाचा एक फोटो काढू का हो. नाही म्हणजे ही मोठी झाल्यावर बाळ विसरतात ना आम्हाला. बरं बरं काढा काढा काही हरकत नाही. माझी सुधा वहिनींनीच मला हे सांगितलं आणि मला खात्री त्याच दिवशी तू या घराच्या किल्ल्या चोरल्यास. तो वॉचमन हिचा भाचा आहे आणि म्हणून वॉचमनने चिनू घरात एकटी आहे हे त्या दोघांना सांगितलं. वॉचमनला मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये कोंडून आले. सचिन आणि विलास सापडतीलच मग खरं काय ते लवकरच कळेल नाही का चंपा मावशी. साहिल नीला मी तुम्हाला सांगितलं होतं ना कधी कधी आपल्या विश्वासातली व्यक्ती सुद्धा आपला घात करू शकते. चंपा मावशी त्यातलीच आहे. तिने सुधा वहिनींच्या घरातनं किल्ल्या चोरल्या त्या दोन माणसांना दिल्या आणि मग चिनूला वाचवण्याचं खोटं नाटक केलं.
काय गये बरोबर बोलते ना मी? चिनू जेव्हा सापडत नव्हती तेव्हा तुम्हा दोघांच्याही बोलण्यात असं आलं की चिनू सतत म्हणत होती मी बाळाला सांभाळेन, पण चंपा मावशीला बोलावू नका. अगं ती सुद्धा बाळाची किती आतुरतेने वाट बघते, नाही का? सारखी म्हणते की मी आता मोठी झाली आहे, मी बाळाला सांभाळणार, तुम्ही चंपा मावशींना नका बोलवू. तेव्हाच माझ्या मनात शंका आली की चिनू चंपा मावशीला इतकी का घाबरते? त्या पोरीच्या मनात या मावशीविषयी इतकी अढी का?